नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तसा तर हा मिनी व्लॉग आहे संडेचा आणि थोडा खास पण आहे बरं का. तर त्या दिवशी मी पहिल्यांदाच ॲव्होकाडो सँडविच बनवलं आणि जेवढं नाव अवघड तेवढंच बनवायलाही सोपं आहे. तर याच्यात आहे ना अशी क्रीमी हलकीशी टेस्ट आहे. तर याला अजून भारी आणि अजून टेस्टी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घातली आणि नंतर याच्यामध्ये ब्लॅक पेपर आणि थोडेसे चिली फ्लेक्स पण ॲड केले. मिक्स करून घेतलं आहे आणि माझ्याकडे गार्लिक सॉस होता तर तोही ॲड केला. छान मिक्स करून घेतलं आणि मीठ घातलं आहे. तर जेवढं नाव अवघड तेवढं करायला सोपं असं मला वाटलं. आणि नंतर ब्रेडला मस्त तूप वगैरे लावलं दोन्ही साईडनी आणि त्याच्यामध्ये ही स्टफिंग भरली आणि दोन्ही साईडनी भाजून घेतलं. मस्त हे अवोकाडो सँडविच फर्स्ट टाईम मी एन्जॉय केलं. खूप छान लागलं, टेस्टी लागलं. आवडीनेही तेवढ्याच आवडीने खाल्लं. तर टिफिनसाठी ही रेसिपी बेस्ट होणार आहे माझ्यासाठी. तर झाडांची छाटणी करायची होती आपल्या बॅकयार्डमधल्या. आता तुम्ही भरपूर वेळेस माझ्या मिनी व्लॉगमध्ये आपलं बॅकयार्ड बघितलेलंच आहे. तर त्या झाडांचं हाईट एवढी वाढलेली होती ना आणि त्याची कटिंग वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे, कारण थोडीफार त्यांची ग्रोथसाठी पण ते चांगलं असतं. तर आम्ही ठरवून व्यवस्थित त्यांना कटिंग करायला सांगितलं, जेणेकरून झाडांनाही त्रास होणार नाही आणि व्यवस्थित एकसारखी झाडं कट केली जातील. तर मस्त बॅकयार्ड झालेलं होतं. तर आता हे पुढच्या काही व्लॉगमध्ये मी दाखवेलच. आणि मी मागच्या वेळेस काही बटाटे लावलेले होते तीन एक महिन्यापूर्वी. तर त्याचे छान रोप आलेलं होतं. नंतर ते मोठं झालं आणि त्याला आता फायनली बटाटेसुद्धा आले होते. गोगलगायने खूप खराब करायचा प्रयत्न केला म्हणून पटकन मी बटाटे काढून घेतले, पण बटाटे एवढे छान झालेले होते. यावेळेस मी थोडेसेच लावलेले होते कारण पहिलीच वेळ होती लावायची. म्हटलं येतंय की नाही. किती मस्त वाटतं ना जेव्हा स्वतःच्या हाताने काहीतरी लावल्यानंतर काहीतरी मिळतं. आय होप तुम्हाला आजचा हा मिनी व्लॉग आवडला असेल. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.